तर तुमच्यासोबत पण असं होतं का, की कोणती पण सवय खूप अवघड असते लावायला सुद्धा आणि मोडायला सुद्धा? म्हणजे वाईट सवय मोडण्यासाठी आणि चांगली सवय लावण्यासाठी खूप अवघड असतं. तर तुम्हाला माहिती आहे का हे असं का होतं? सो वेलकम बॅक टू संजनाज रिअल टॉक. सो ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आणखीन नवीन काहीतरी शिकणार आहोत आणि दर व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे, की मी तुमच्यासोबत माझे एक्सपिरियन्सेस, काही इनसाइट्स तुमच्यासोबत शेअर करेल. सो आज मी थोडं सवयींविषयी बोलणार आहे. तर सगळं ह्या बुक ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युअरसेल्फ या बुकवर रेफर असणार आहे. सो हे बुक मी आता सध्या वाचते माझा सध्या थर्ड चॅप्टर चालू आहे. सो सवयींविषयी आपण बोलत होतो, की सवयी लागणं आणि मोडणं खूप मुश्किल असतं. तर सवयींविषयी जॉय डिस्पेन्झा काय म्हणतो, खूप क्रेझी थिंग त्याने बोलली आहे या बुकमध्ये, की कोणती पण सवय जी असते ना, ती आपल्या जे ब्रेनमध्ये न्यूरल नेटवर्क्स असतात ना, त्यामुळे फॉर्म होते. तर ते कसं काय? तर आपल्या ब्रेनमध्ये ना आपले न्यूरॉन्स असतात. तर ते मेमरी स्टोअर करतात. तर हॅबिच्युअली तुम्ही एखादी गोष्ट जर करत असाल, तर ते तुमचं ब्रेन तुमची ती मेमरी स्टोअर करणार आणि ते न्यूरल नेटवर्क ते रिपीटेडली तुम्हाला ते सर्किट प्ले होत राहणार. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते. तर तुमचा फोन जर तुमच्या डेस्कवर असेल, तर तो तुम्हाला उचलावासा वाटतो. परत त्याच्यातले 1-2 रील्स स्क्रोल करावेसे वाटतात. तुमचं काम, तुम्ही जे काही वाचत असाल, ते तसंच राहून जातं. सो हे काय होतंय, तर हे जे एन्व्हायर्नमेंट आहे बाहेरचं, ते तुमच्या हॅबिटला अफेक्ट करतंय, तुमच्या सवयीला अफेक्ट करतंय. सो तुमचं इनर वर्ल्ड आणि एक्सटर्नल वर्ल्ड हे लूपमध्ये सुरू आहे. सो इनर वर्ल्डमध्ये एखादी गोष्ट आहे आणि मग ती एक्सटर्नल वर्ल्डमध्ये एखादी गोष्ट ती आहे, तर ते सेम मेमरी लाईक मोबाईल पाहिला, तर ब्रेन एक सर्किट फायर करते, की आता उचल, रीड इट, लाईक पहा, स्क्रोल कर आणि मग ते ब्रेन ऑटोमॅटिकली तुमच्या हातांना एक सिग्नल देतं, की जाऊन ते फोन उचल आणि तो फोन उचलला, की मग ते तुम्हाला माहितीच आहे आपला किती वेळ 2-3 तास असेच निघून जातात. सो हे काय झालं, की एन्व्हायर्नमेंटने आपल्या हॅबिटला अफेक्ट केला. सो हा जो लूप आहे, म्हणजे हा लूपविषयी त्याने सांगितलं, की हा लूप खूप विचित्र आहे, की इनर वर्ल्ड इज अफेक्टिंग एक्सटर्नल वर्ल्ड आणि एक्सटर्नल वर्ल्डची एखादी गोष्ट तुमच्या परत इनर वर्ल्ड अफेक्ट करून तुम्ही एखादी गोष्ट करता. पण आता इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होते पुढे. तर तुम्हाला हे जे सर्किट असेल ना, हे जे लूप आहे ना, हे ब्रेक करायचं. हे जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल, तर तुम्हाला तुमचे विचार ब्रेक करावे लागतील. कारण की सगळ्यांनाच पॉसिबल नसतं, की एन्व्हायर्नमेंट चेंज करणं. कारण की एन्व्हायर्नमेंटमध्ये असे इतके जे अनकंट्रोलेबल फॅक्टर्स असतात, ते आपण नाही चेंज करू शकत. पण आपण ह्या टाईमला काय चेंज करू शकतो? आपलं माइंड चेंज करू शकतो. आपली सवय चेंज करू शकतो. तर आपण माइंड आपलं आपल्या कंट्रोलमध्ये, तर ते आपण चेंज करू शकतो. सो तो तेच म्हणतो, की आपण जर आपली थिंकिंग चेंज केली, तर आपण हे एन्व्हायर्नमेंट पण चेंज करू शकतो. तर लाइक तुम्ही जर विचार करत असाल, हे कसं काय? तर मी एक उदाहरण देईल. तुम्ही सगळ्यांनीच ऐकून थकून गेला असाल, की एक रिक्षावाल्याचा मुलगा आय-ए-एस ऑफिसर झाला. तर असं आपण एखादी रेअरच गोष्ट असते अशी, सगळ्यांच्याच घरी असं होत नाही. पण ही जी गोष्ट झालेली आहे, ह्या गोष्टीला पण आपण इग्नोर नाही करू शकत. तर असा जो इन्सिडेंट होतो, तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे, की त्या मुलाने म्हणजे परिस्थिती इतकी बिकट असताना लाइक वडील रिक्षा चालवतायत, मे बी घरात फायनान्शियल सिच्युएशन अशी नीट नाही आहे. तुम्हाला असे कोचिंग क्लासेस लावायला पैसे नाही आहे, कारण की आय-ए-एस होण्यासाठी तुम्हाला चांगलं गाईडन्स वगैरे हवं आहे. पण ते सगळे हे रिअल लाईफ एन्व्हायर्नमेंट फॅक्टर्स आहे, जे त्याला अफेक्ट करतात. बट त्याने त्याला ओव्हरकम केलं. तर ते कसं काय? तर तो त्याचे विचार बदलले, की म्हणजे त्याने मे बी स्वतःला ट्रस्ट केलं असेल. त्याने त्या परिस्थितीत पण अभ्यासावर लक्ष केलं असेल. मे बी घरात काही दुसरी सिच्युएशन असेल, तरी तो दरवाजा लावून मे बी अभ्यासावर फोकस करत असेल. तर त्याने त्याचे विचार बदलले, की आपले जे न्यूरल सर्किट्स आहेत ते चेंज झाले. न्यूरल सर्किट्सने एक नवीन इन्फॉर्मेशन फायर केली आणि इतकं चमत्कारी आहे ना हे सगळं, की न्यूरल सर्किट्स एक नवीन न्यू रिॲलिटी क्रिएट करण्याच्या पॉसिबिलिटीमध्ये आहे. म्हणजे म्हणजे त्याने तो आय-ए-एस ऑफिसर झाला. त्यांनी त्याची एक्सटर्नल एन्व्हायर्नमेंट चेंज करून टाकलं. तसंच आपण खूप सारे जुने लाईफमध्ये पण लाईक हिस्ट्रीमध्ये पण बघितलं तर इव्हन तुम्ही पाहू शकता, की सतीच्या टाईमला और फ्रीडम फायटिंग आपल्या जेव्हा इंडियाचं चालू होतं, फ्रीडमसाठी मूव्हमेंट चालू होती, तेव्हा आपल्या फ्रीडम फायटर्सला खूप खूप तकलीफ होती. लाईक त्यांना ब्रिटिशांचा राज होता, खूप साऱ्या गोष्टी सुरू होत्या. पण त्यांनी एक विचार धरला. म्हणजे सिच्युएशनमध्ये पण त्यांनी असा विचार धरला, की नो, वी विल गेट द फ्रीडम. कसं काय ते माहीत नाही. ते त्यांनी त्यांच्या म्हणजे म्हणतो ना, ते ब्रेनवर सोडून दिलं. त्यांनी फक्त तो विचार धरला. इतक्या खराब सिच्युएशनमध्ये पण तो विचार धरला. सो हेच आहे, की थिंकिंगने आपण आपलं एन्व्हायर्नमेंट चेंज करू शकतो. पेशंट पण
अजून एक साईड मी सांगेल ह्यातली. तर आपण एखादी गोष्ट ठरवतो, मे बी 2-3 दिवस करतो आणि परत आपण मूळ पदावर येतो. तर आपण थोडा प्रयत्न करायचा. आपण थिंकिंग तर ठेवायचीच आहे आपली स्ट्राँग, की नो वी विल चेंज वगैरे. पण आपण आपले थोडेसे ट्रिगर पॉइंट्स पण चेंज करायचे. कारण की जर आपण ट्रिगर पॉइंट्स चेंज केले, तर आपले जे ओल्ड सर्किट्स आहेत ना, ब्रेनचे न्यूरल सर्किट्स ते फायर नाही होणार. तर आपण समजा एखादं प्रोडक्टिव्ह काम करायचं, तर आपण त्या रूममध्ये आपण आपला फोन नाही ठेवायचा. तर आपण काय करायचं, तो फोन दुसऱ्या रूममध्ये ठेवायचा. तर आपल्याला तो सिग्नलच येणार नाही किंवा आपण आहे ना, एखादं इम्पोर्टंट काम करतो, तर ते बेडरूममध्ये वगैरे नाही करायचं. कारण की बेडरूममध्ये काय आहे, बेड. सो बेड विल सर्किट युअर न्यूरल नेटवर्क, की बेड इज इक्वल टू झोप हे आपल्या सर्किटने रिमेंबर केलंय. सो आपण तो ट्रिगरच द्यायचा नाही. आपण आपल्या एका प्रोडक्टिव्ह रूममध्ये टेबलवर, खुर्चीवर मस्त बसायचं आहे, मस्त काम करायचं आहे. तर तिकडे तुम्ही थोडं प्रोडक्टिव्ह होणार आणि मे बी तुमची सवय तुटणार. पण ही सवय आता नवीन सवय जी लागली आहे, ती तुम्हाला घडवायला थोडा टाईम जाणार. तो न्यूरल सर्किटला ट्रेन करायला लागणार. तर ते कसं करायचं? तर ते 4 पॉइंट्सने म्हणजे 4 स्टेप्समध्ये आपण करू शकतो. तर पहिली गोष्ट एखादं नवीन हॅबिट आहे ती शिकायची. तर समजा स्विमिंग आहे, तर ते शिकायचं आधी. मग त्याला अटेन्शन पे करून त्याच्यामध्ये डिटेल्स बघायचे, की ते कसं करायचं. मे बी आपल्याला कोणता एखादा स्ट्रोक आपला ट्रेनर सांगतो, की असं करायचं, तसं करायचं. तर तो शिकून घ्यायचा. थर्ड इज तो त्याच्यावर फोकस करायचा. आणि फोर्थ आणि जी खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, रिपिटेशन. सो ही जी प्रॅक्टिस तुम्ही जी करताय ती तुम्ही रिपीटेडली करायची. म्हणजे 4th डे, 5th डे म्हणजे तुम्ही जे 5th डेला स्विमिंग करताय ते तुम्ही फर्स्ट डेला पाणी पाण्याची पण भीती वाटत असते. त्या दोन्ही सिच्युएशनला जर कंपेअर कराल, तर तुम्ही सेम आहात. सिच्युएशन पण सेम आहे. पाणी पण तितकंच खोल आहे. पण तुम्ही 4th डेला खूप बेटर स्विमिंग करताय. तर ते कसं काय? तर ते तुमचे न्यूरल नेटवर्कचं मॅजिक. सो आपण आता पाहिलंच, की कसं मेंटल रिहर्सलने आपण आपली एक्सटर्नल सिच्युएशन चेंज करू शकतो. सो तुम्हाला पण मी एक टास्क देते. तुम्ही पण एखादी नवीन गोष्ट ठरवा. ती रिपीटेडली करा. रिपीटेडली करण्याने काय होणार, तुम्ही ती गोष्ट तुमच्या माइंडमध्ये इन्स्टॉल करणार, रिइन्फोर्स करणार. म्हणजे एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम कसा एका मशीनमध्ये इन्स्टॉल करतो आणि एक तो नवीन फंक्शन देतो आपल्याला, तसं आपण आपल्या ब्रेनच्या ह्या न्यूरल नेटवर्कमध्ये ही नवीन गोष्ट घुसवायची आहे. ह्यांना ह्या नेटवर्क्सला ट्रेन करायचं आहे आणि ती नवीन गोष्ट मग इझिली होऊन जाईल. तुम्हाला त्यासाठी काहीच असं डिफिकल्ट नाही जाणार. तर तसं की मी तर ठरवणार आहे की 4 to 5 PM मी रोज वॉकिंगला जायचं ठरवलेलं आहे, की डेली ठरवलं आहे. सो मी पाहूया मी किती फॉलो करते आणि तुम्हाला पण हे तर तुमचं आता एन्व्हायर्नमेंट कसं पण असतो, तुम्ही कोणत्या पण सिच्युएशनमध्ये असो, पण तुम्ही आता करंटली ह्या सगळ्या सिच्युएशन म्हणजे ह्या सगळ्या स्टोरीमधून मला तुम्हाला एकच क्रक सांगायचं आहे, की तुम्ही तुमचं आता इनर वर्ल्ड चेंज करा. तर ह्या सगळ्याचं एक मॉरल आठवते, की ती लाईन तरी तुम्ही नक्की तुमच्यासोबत घेऊन जावा. सद्गुरू श्री वामनराव पैंचं हे वाक्य आहे, "मनस्थिती बदला आणि परिस्थिती बदलेल." तर तुम्ही आता कशावर काम करायचं आहे, ते तुमचं इनर वर्ल्ड आहे, त्याची मनस्थिती बदलण्यावर काम करायचं आहे आणि मग पाहतच राहणार तुम्ही, की सिच्युएशन तुमची कशी चेंज होती आहे. सो आता मी हा व्हिडिओ एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि कमेंट्समध्ये मला माझा रिव्ह्यू द्या, की मी अजून कोणत्या टॉपिक्सवर माहिती दिली पाहिजे. सो टाटा, बाय बाय.